नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. गेल्या महिनाभरापासून पिण्याचे पाणी आपल्या भागातील सर्वच घरांच्या नळाला येत नसल्याने ज्योतिनगर येथील महिलांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे गणेशपूर तसेच सरस्वती नगरकरिता घालण्यात आलेली पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फोडून आज आंदोलन छेडण्यात आले. याप्रसंगी जोरदार घोषणाबाजी करत बेनकनहळ्ळी ग्रामपंचायत प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. ज्योतिनगर डोंबारवाडी वसाहतीमध्ये पाण्याची समस्या ही नेहमीचीच आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथील पाण्याचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. अनेक वेळा ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढून संबंधित लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला होता. मात्र अद्याप या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात आलेला नाही. यावर्षी मुबलक पाऊस पडून देखील पाण्याचा गंभीर प्रश्न आपल्या भागात जाणवत असल्यामुळे येथील महिलांनी अखेर या आंदोलनाचा पवित्रा घेतला. लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायत अधिकारी यांनीही याकडे जातीने लक्ष देत नसल्याची तक्रार महिलांनी केली. 2 दिवसात पाणी पुरवठा जर सुरळीत करण्यात आला नाही तर तोडण्यात आलेली पाईपलाईन जोडण्यास देणार नसल्याचा गंभीर इशारा यावेळी देण्यात आला. हलगा-मच्छे बायपासच्या कामाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तरीही महामार्ग प्राधिकरण मंडळाकडून मंगळवारी हलगा शिवारात काम सुरू ठेवण्यात आले होते. याची माहिती मिळताच शेतकऱ्यांनी काम बंद पाडले. तसेच शिवारातून मशिनी त्वरित बाहेर काढाव्यात, अन्यथा पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी व समिती नेते रमाकांत कोंडुस्कर यांनी दिला. याआधी शेतकऱ्यांचा विरोध असताना देखील महामार्ग प्राधिकरणाकडून बायपासचे काम वेगाने हाती घेण्यात आले होते. त्यामुळे अनेक भागामध्ये सपाटीकरण करण्याचे काम सुरू ठेवण्यात आले होते. मात्र शेतकऱ्यांनी या कामाला पहिल्याच दिवसापासून तीव्र विरोध दर्शवत न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या निकालानुसार अंतिम निर्णय येई तोपर्यंत शिवारात कोणत्याही प्रकारचे काम हाती घेतले जाऊ नये, तसेच शिवारातील पिकांना हात लावून हानी पोहोचवू नये असे सांगत कामाला स्थगिती देण्यात आली आहे. न्यायालयाने कामाला स्थगिती दिल्यानंतर काम बंद ठेवणं गरजेचं होतं. मात्र हलगा शिवारात काल सकाळपासून पुन्हा काम हाती घेण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर मोठ्या संख्येने जमलेल्या शेतकऱ्यांनी शिवारात जाऊन उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आणि त्यांना माघारी धाडण्यात आले. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित श्री दुर्गामाता दौडच्या 6व्या दिवशीची सुरुवात बसवेश्वर चौक खासबाग येथील दुर्गादेवी मंदिरात दुर्गामातेच्या आरतीने झाली. प्रमुख पाहुणे ज्येष्ठ धारकरी शंकरदादा भातकांडे यांच्या हस्ते ध्वज चढवून प्रेरणा मंत्राने दौडीला सुरुवात करण्यात आली. ही दौड भारतनगर, खासबाग, वडगाव परिसरातील अनेक गल्ल्यांमधून फिरून जुने बेळगाव, नाझर कॅम्प, आनंदनगर, संभाजीनगर अशा मार्गावरून शेवटी मंगाई मंदिरात श्री मंगाई देवीची आरती करून सांगता करण्यात आली. आजच्या दौडीचे अनेक ठिकाणी उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. सहभाग घेतलेल्या धारकऱ्यांची उपस्थितीही लक्षणीय होती. डॉक्टर दीपक करंजीकर धारकऱ्यांना छत्रपती शिवरायांच्या शौर्याबद्दल माहिती देऊन मार्गदर्शन केले. त्यानंतर उद्योगपती रोहित देशपांडे व डॉक्टर दीपक करंजीकर यांच्या हस्ते ध्वज उतरवण्यात आला. उद्या दौड ही नेहरूनगर, बसवाना मंदिरापासून सुरू होत सदाशिवनगर, शिवबसवनगर, रामनगर, गँगवाडी, सुभाषनगर भागात आयोजित करण्यात आली आहे. बेळगाव कांगली गल्ली येथील नारायणी मंडळाच्या वतीने उद्या बुधवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये ह.भ.प. श्री धर्माचार्य महेंद्र महाराज मस्के पुसदकर आळंदी यांचे सुश्राव्य असे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. श्री महेंद्र महाराज मस्के हे परखड हिंदुत्ववादी व्यक्ती म्हणून महाराष्ट्रभर प्रचलित आहेत. त्यांच्या जीवनाचा प्रवास हा संघर्षमय असून भीष्म पितामह पूज्य निवृत्ती महाराज त्यांचे ते शिष्य होत. महाराष्ट्रात देव, देश, धर्म, गोसेवा, संप्रदायावरची अतिक्रमणे, भारतीय संस्कृतीची होत असलेली ऱ्हास अशा अनेक विषयांवर त्यांचे परखड व्याख्याने होत असतात. ते राष्ट्रीय वारकरी परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते आहेत. वंदे गो मातरम चॅरिटेबल ट्रस्ट ऑल इंडिया नवी दिल्लीचे ते सल्लागार आहेत. त्यांना अनेक पदकांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. अशा प्रतिभावंत आणि नावलौकिक मिळवलेल्या व्यक्तिमत्वाकडून कीर्तन समस्त बेळगावकरांनी ऐकावे, जिल्ह्यातील सर्व वारकरी आणि हिंदुनिष्ठ बांधवांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असे कांगली गल्ली येथील नारायणी मंडळाच्या वतीने कळवण्यात आले आहे. नवरात्र उत्सवादरम्यान श्री दुर्गामाता दौड निमित्त वडगाव येथील अजित औरवाडकर यांनी रांगोळीतून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक वंदनीय श्री संभाजी भिडे गुरुजी गड मोहिमेत धारकरी सेवकांना किल्ल्यावर जाऊन मार्गदर्शन करत असतानाचे भावचित्र रांगोळीच्या माध्यमाद्वारे आपल्या ज्योती फोटो स्टुडिओ समोर रेखाटण्यात आली होती.
सदर रांगोळी शनिवार दिनांक 12 पर्यंत सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत नागरिकांना पाहता येणार आहे. कित्तूर किल्ल्याच्या ऐतिहासिक अवशेषांचे जतन व्हावे ही सर्वांची जबाबदारी आहे. या किल्ल्याचे पर्यटन स्थळामध्ये रूपांतर करण्याची योजना आखण्यात आली आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून तब्बल 30 कोटींच्या अनुदानातून इलेक्ट्रॉनिक मॉडेल पार्क उभा केला जाणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री कृष्णा भैरेगौडा यांनी दिली. कित्तूर विकास प्राधिकरण आणि पुरातत्व संग्रहालय यांच्या वतीने कित्तूर किल्ल्याच्या आवारात भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. किल्ला प्रवेशद्वार, तटबंदी आणि अवशेषांचे जतन करण्यासाठी 12 कोटी 11 लाख तर इतर कामांसाठी 2 कोटी 4 लाख निधी खर्ची घातला जाणार आहे. त्यामुळे किल्ल्याचा लवकरच कायापालट होणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी बोलताना दिली. मेनसे गल्ली बेळगाव येथील नवरात्र उत्सवादरम्यान धार्मिक उपक्रमासोबत सामाजिक उपक्रम राबवून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मेणसे गल्ली श्री दुर्गामाता मंडळ सातत्याने असे कार्य करत असते. 8 वर्षांपूर्वीपासून या मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सव साजरा केला जातोय. त्याला मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळत आहे. महाप्रसादावेळी हजारो भाविकांनी देवीचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. हरियाणा आणि जम्मू काश्मीर दोन्ही राज्यात विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत. त्यापैकी हरियाणामध्ये 48 जागांवर भाजप, 37 जागांवर काँग्रेस आणि 5 अन्य असा निकाल लागला असून हॅट्रिक करत तिसऱ्यांदा त्यांनी सत्ता स्थापन केली आहे. जम्मू काश्मीरमध्ये NC+च्या 49 जागेसह भाजपने स्वतःच्या 29 जागा काबीज करत PDP 9 जागा तसेच अन्य 9 असा निकाल स्पष्ट झालाय. एक्झिट पोलने काँग्रेसच्या बाजूने दिलेले अंदाज सपशेल फेल ठरले असून भाजपने पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारली आहे. कृषी खात्याने रब्बी हंगामासाठी 3.66 हेक्टरात पेरणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. याकरिता शेतकऱ्यांना बी बियाणांचे वितरण केले जात आहे. कृषी खात्यातर्फे 19,997 क्विंटल बी बियाणे वितरित होणार आहेत. त्यापैकी आतापर्यंत 1,742 क्विंटल बियाणांचं वितरण झालं आहे. जिल्ह्यातील रयत संपर्क केंद्र आणि कृषी पत्तीन संघांमध्ये बियाणांचे वितरण केले जात आहे. रब्बी हंगामासाठी जोंधळा, मका, गहू, हरभरा, भुईमुग शेंगा आणि सूर्यफूल बियाणांचं वितरण होत आहे. हंगामासाठी लागणारा पुरेसा बी बियाणांचा साठा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली. विशेषतः जोंधळा, सूर्यफूल आणि भुईमुग बियाणांची मागणी अधिक प्रमाणात आहे. त्यानुसार बियाणे उपलब्ध केली जात आहेत. जिल्हा पंचायत आणि पदवीपूर्व शिक्षण खाते यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी जिल्हा पंचायत सभागृहात पार पडला. शिमोगा जिल्ह्यामध्ये CET सक्षम हा उपक्रम राबवण्यासाठी ISA अधिकारी दृष्टी जसवाल यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पथकाने सोमवारी जिल्हा पंचायत CEO राहुल शिंदे यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली. शिमोगा जिल्ह्यातील CET सक्षम उपक्रमाचा अवलंब करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात पथकाने भेट देऊन जिल्हा पंचायत कार्यालयात याबाबत अधिक चर्चा केली. ग्रामीण भागातील दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी CET सक्षम हा अभिनव उपक्रम राबवण्यात आलाय. उज्ज्वल भविष्याच्या गुंतवणुकीची सुरुवात लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे. मान्सून ठेव योजना जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 500 दिवसांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियमवाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. कमी कालावधीत आकर्षक परतावा. लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे अनमोल आर्थिक ठेव योजना जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% परतावा, तेही फक्त 13 महिन्यांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियमवाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. इंस्टाग्राम जगभरात डाऊन झाले होते. सकाळी 11:30 वाजल्यापासून ही समस्या सुरू झाली.
अनेक वापरकर्त्यांनी इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आणि सर्व्हिस मॉनिटरिंग प्लॅटफॉर्म डाऊन डिटेक्टरवर याची नोंद केली आहे. अनेक वापरकर्ते ॲप लॉग इन समस्येचा सामना करत आहेत, तर काही वापरकर्त्यांना सर्व्हर कनेक्शनची समस्या निर्माण झाली होती. यावर इंस्टाग्राम करून वापरकर्त्यांना एक संदेश प्रदर्शित केला आहे. तो म्हणजे सॉरी, काहीतरी चूक झाली असं स्पष्टीकरण देण्यात आलंय. चीन भारतामध्ये ड्रोनच्या सहाय्याने हेरगिरी करत आहे असा गंभीर आरोप हिमाचल प्रदेशचे वनवासी विकास आणि महसूल मंत्री जगत सिंग नेगी यांनी केलाय. सर्वसाधारणपणे असे आरोप भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून केले जातात. तथापि हिमाचल प्रदेशातील काँग्रेसच्या मंत्र्याने असा आरोप केल्याने तो महत्वाचा मानला जातोय. हिमाचल प्रदेशातील अनेक भागांवर आकाशात अनेकदा चीनची ड्रोन विमाने दिसून येतात असं नेगी यांचं म्हणणं आहे. एसबीजी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल गणेशपूरतर्फे जिजामाता महिला ट्रस्टच्या सहकार्याने मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी मोफत सल्ला देऊन बीपी, शुगर चाचणी तसेच नेत्र तपासणी याशिवाय विनामूल्य औषधी किट्स देण्यात आले. डॉक्टर विनीता हिरेबिन, डॉक्टर अनिता दलवाई, डॉक्टर सागर कांबळे, डॉक्टर समी उज्जम्मा, अमोल जैन, निरुपमा शहा, लक्ष्मी शेलार आदी उपस्थित होते. कॉलेजचे चेअरमन डॉक्टर अमित घाटगे, डॉक्टर अडिवेश अरकरी यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर पार पडले. कारदगा येथे वीज उपकेंद्र मंजूर करावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. यासाठी जागेची मागणी देखील केली होती. या मागणीला यश आलं असून कारदगा येथे 110 केव्ही वीज उपकेंद्रासाठी 4 एकर जागा मंजूर करण्यात आली आहे. जागेचे हस्तांतर झाल्यावर लागलीच हेस्कॉमकडून वीज उपकेंद्र निर्मितीचे काम सुरू केले जाणार आहे अशी माहिती आमदार शशिकला जोल्ले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.